नमस्कार. आपल्या ताटातली साधी गरमागरम भाकरी कधी विचार केलाय का की ती आपल्यापर्यंत पोचण्यासाठी किती मोठा किती लांबचा प्रवास करते? चला, आज आपण ह्याच साध्या भाकरीमागची एक जबरदस्त गोष्ट पाहूया. आणि या सगळ्याची सुरुवात होते एका लहान मुलाच्या अगदी साध्या प्रश्नानं. तो विचारतो, आई, तू रोज आम्हाला अन्नाबद्दल का सांगतेस? प्रश्न बघा किती साधा आहे, पण त्याचं उत्तर ते आपल्याला खूप खोलवर विचार करायला लावतं. तर मग ही गोष्ट नेमकी सुरू कुठून होते? बऱ्याच जणांना वाटेल की बियाणं पेरलं की गोष्ट सुरू. पण नाही, ही गोष्ट त्याही आधी सुरू होते, थेट जमिनीच्या मशागतीपासून. जरा विचार करा, रखरखत्त ऊन आहे, अजून पावसाचा पत्ता नाही, आणि अशा वेळी शेतकरी आपल्या ट्रॅक्टरने शेत नांगरतोय. हो, आपल्या अन्नाच्या प्रवासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी इथेच, ह्याच मातीत रचली जाते. आणि हे काम अजिबात सोपं नाहीये, प्रचंड मेहनतीचं आहे. ती कडक जमीन नांगरणं, मातीची मोठी मोठी ढेकळं फोडणं आणि पेरणीसाठी जणू काही एक मऊ सपाट घरच तयार करणं. चांगल्या पिकासाठी हीच तर खरी पायाभरणी आहे, नाही का? बरं, एकदा का जमीन तयार झाली की मग सुरू होतो एक नवीन अध्याय. एका छोट्याशा बियाण्याचं रोपट्यात आणि त्या रोपट्याचं कणसात रूपांतर होण्याचं एक अद्भुत जीवनचक्र. हे चक्र जितकं सुंदर दिसतं ना, तितकंच ते नाजूकही असतं. पहिला पाऊस पडला की बाजरीची पेरणी होते. काही दिवसांत छोटे छोटे कोंब फुटतात आणि बघता बघता रोपं उंच वाढतात. पण खरी परीक्षा तर पुढे असते. जेव्हा कणसं दुधाने भरू लागतात, तेव्हा पक्ष्यांचे थवेच्या थवे पिकावर येतात आणि मग शेतकऱ्याला दिवस रात्र पहारा द्यावा लागतो. गोफण फिरून त्या पक्ष्यांना पळवून लावावं लागतं. आणि या सगळ्या अथक मेहनतीनंतर तो क्षण येतो, कापणीचा. हा क्षण म्हणजे शेतकऱ्याच्या महिन्यांच्या मेहनतीचं आणि चिकाटीचं फळ असतं. ही फक्त एक कापणी नसते, तर निसर्ग आणि माणसांचे श्रम जेव्हा एकत्र येतात, त्या मोठ्या प्रवासाचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण थांबा, कापणी झाली म्हणजे गोष्ट संपली असं नाही. उलट इथून तर धान्याचा एक वेगळाच, एक नवा प्रवास सुरू होतो. मग प्रश्न पडतो की शेतातल्या कणसापासून खाण्यासारखं धान्य वेगळं कसं करतात? त्यासाठी ना काही खास प्रक्रिया कराव्या लागतात. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मळणी. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मळणी म्हणजे कणसापासून बाजरीचे दाणे वेगळे करणं. आपल्याला माहितीये, पूर्वीच्या काळी हे काम बैलांच्या मदतीने व्हायचं. शेतामध्येच एक गोल जागा असायची, त्याला खळं म्हणतात. तिथे ही कापलेली कणसं पसरवली जायची आणि मग त्यावर बैल गोल गोल फिरायचे. त्यांच्या पायाखाली तुडवल्यामुळे दाणे आपोआप कणसातून वेगळे व्हायचे. मळणी झाली की पुढची पायरी येते उफळणीची. यात काय करतात तर धान्य आणि त्यातला कचरा असं मिश्रण उंचावरून खाली टाकतात. मग वाऱ्यामुळे काय होतं की जो हलका कचरा किंवा टरफलं असतात ती उडून जातात आणि जड स्वच्छ दाणे खाली पडतात. किती सोपी पण एकदम जबरदस्त पद्धत आहे ही. आता अर्थातच हेच काम करायला आधुनिक मशीनं आली आहेत. पण मग पद्धत जुनी असो किंवा नवी, उद्देश एकच असतो. अगदी प्रत्येक मौल्यवान दाणा त्या कचऱ्यातून वेगळा काढणं. आता बघा, हे स्वच्छ झालेलं धान्य पोत्यांमध्ये भरलं जातं आणि त्याचा बाजाराकडे प्रवास सुरू होतो. पूर्वी हे काम बैलगाड्या करायच्या, आजकाल ट्रक करतात. पण वाहन बदललं तरी त्यामागचे कष्ट थोडेच बदलतात. ड्रायव्हरची, हमालांची मेहनत तर असतेच. आता हा प्रवास आपल्या आणखी जवळ येतोय, म्हणजे शेत आणि खळ्यापासून सुरू झालेली ही गोष्ट आता बाजारातून थेट आपल्या घराच्या दारापर्यंत येऊन पोचली आहे. बाजारातून आपण धान्य विकत घेतो, ते गिरणीत दळायला देतो. तिथून येतं ते ताजं, सुगंधित पीठ. मग घरात त्या पिठामध्ये पाणी घालून ते मळलं जातं. हाताच्या थापेचा तो लयबद्ध आवाज आणि ती भाकरी गरम तव्यावर पडताच कशी टम्म फुगते आणि तयार होते आपली गरमागरम भाकरी. आणि अशा तऱ्हेने शेतातल्या त्या मातीपासून सुरू झालेला तो कित्येक महिन्यांचा लांबचा प्रवास आपल्या ताटातला एक घास बनून पूर्ण होतो. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? काय आहे या अन्नाचं खरं मोल? याचा अर्थ एकच आहे की आपल्या ताटातला प्रत्येक घास हा फक्त एका व्यक्तीच्या नाही, तर अनेक लोकांच्या एकत्रित कष्टाची गोष्ट आहे. यामध्ये शेतकरी आला, मजूर आले, ड्रायव्हर, व्यापारी आणि हो, आपल्या घरातली व्यक्तीसुद्धा आली. आणि म्हणूनच ह्या सगळ्यांच्या श्रमाचा आदर करणं म्हणजे काय, तर अन्नाचा एकही कण वाया न घालवणं. आणि ही गोष्ट आपल्याला एकच महत्त्वाची गोष्ट शिकवते की ज्यांच्या मेहनतीमुळे आपल्या ताटात अन्न येतं, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं.
मग आता पुढच्या वेळी जेव्हा आपण जेवायला बसू तेव्हा ताटातल्या प्रत्येक पदार्थाकडे बघून एक क्षण थांबूया आणि विचार करूया की जर प्रत्येक घासामागे एक गोष्ट आहे तर आज आपल्या ताटात कोणकोणत्या गोष्टी आहेत.